न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा। न्यूट्रामला आवळा कॅन्डी, आवळा सरबत, आवळा मुरब्बा आणि बरेच काही। न्यूट्राम। आत्ताची या क्षणाची महत्त्वाची आणि ब्रेकिंग बातमी समोर येत आहे। अकोले शहरातील शेकवाडी परिसरातील खंडोबाच्या माळाच्या शिवारामध्ये होळी सणाच्या रात्री काही समाजकंटकांनी आंबा, लिंब, शेवगा, चंदन तसेच पपयाची सुमारे 15 झाडे तोडल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे। याबाबत या शेतकऱ्यांनी अकोले पोलीस ठाण्यात तसेच वन विभागाला लेखी तक्रारी दिल्या असून या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर फौजदारी तसंच वन कायद्याअंतर्गत कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे। दरम्यान मंगळवार दिनांक 3 मार्च 2026 रोजी या तक्रारी दिल्यानंतरही अद्याप कारवाई होत नसल्याने या शेतकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे। याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी ही झाडे तोडणाऱ्या समाजकंटकांची नावे देखील यामध्ये नमूद केली असून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांनी उपोषणाचा इशाराच दिला आहे। दरम्यान झाडे तोडणाऱ्या एका समाजकंटकाने तक्रारकर्त्या शेतकऱ्याला थेट फोन करून आम्ही झाडे तोडली आहे, काय करायचे ते करा असा सज्जड दम दिल्याने एकच खळबळ उडाली आहे। तर शेतकरी अशोक दत्तू गायकवाड सर्वे नंबर 58/2, बाळासाहेब हरिभाऊ वडजे सर्वे नंबर 75/19, बाळासाहेब वामन गायकवाड, अवजीनाथ रभाजी गायकवाड सर्वे नंबर 60/2 तर बाळासाहेब दत्तात्रय मंडलिक सर्वे नंबर 79/2 या शेतकऱ्यांच्या शेतातील सुमारे 15 झाडांच्या कत्तली झाल्याने एकच खळबळ उडाली असून याबाबत या शेतकऱ्यांनी अकोल्याचे तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोले, त्याचबरोबर अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज बोरसे, वन विभागाचे श्री पाटील, नगरपंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी धनश्री पवार तसेच कृषी विभागाला याबाबत लेखी तक्रारी दिल्या असून या झाडांच्या कत्तली करणाऱ्यांवर वन कायद्याअंतर्गत कडक कारवाई तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। सरकार एकीकडे झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत असताना मात्र अशा प्रकारे विकृत पद्धतीने झाडांच्या कत्तली केल्यानंतर तक्रारी अर्ज देखील दिल्यानंतरही अद्याप कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास। माझं नाव संगीता अजिनाथ गायकवाड आहे। माझ्या मिस्टरांचं नाव अजिनाथ राभाजी गायकवाड आहे। ते शंटरिंग काम करतात। तर माझा मुलगा बाहेर गावी असतो, नोकरी करतो। त्याच्यानंतर आमचे काय झाले, रस्त्यावरून वाद झाले। रस्त्यावरून वाद होता होता ते इतके विकोपाला गेले का त्यांनी डायरेक्ट आमचं त्याच्या कांदे म्हणजे मी कांदे काढून शेतात ढीक घालून ठेवला होता। तो अशी मोठा पोळ होता चांगला, तर त्यांनी तो पोळावर आले, नाचले, त्याच्यावर दारूच्या बाटल्या ठेवल्या आणि ते कांदे अस्तव्यस्त फेकले। ते काय आम्हाला एवढं माहित नव्हतं, म्हणून माझ्या मिस्टरांनी ते गोळा करून ठेवले। जाऊ द्या केलं असं वाघांनी, म्हणून ते सोडून दिलं आम्ही त्यावेळेस। त्याच्यानंतर आम्ही काय केलं, तर ट्रॅक्टर भरून आणला। ते डायरेक्ट रितसर आम्हाला दांडा घेऊन आमचा ट्रॅक्टर अडवला त्यांनी। बरं ठीक आहे म्हणलं, मग आम्ही ट्रॅक्टर मागून नेऊन दुसऱ्या रस्त्याने न्यायला आणि मग दुसऱ्या रस्त्याने न्यायला, तर मग आम्ही ट्रॅक्टर खाली केला, हे झालं। त्याच्यानंतर आमची गाडी म्हणजे अमावस्येच्या दिवशी, आखाडाच्या महिन्याची अमावस्या असते का, त्या रात्रीला आमची गाडी होती आणि आम्ही कांदे भरत होतो। ते कांदे गाडीला चावी होती आणि ती गाडी आमच्या कांद्याच्या चाळीत पैशी होती, म्हणजे गायांच्या गोठ्या पैशी होती। तर त्या गायांच्या गोठ्यापासून ती आमची गाडी गायब झाली, तर ते आतापर्यंत सापडलेली नाही। आम्ही त्याची केस पण दिलेली। बरं, त्याच्यानंतर गाडी गेली, नंतर आम्ही काय केलं, त्यांचा आपण ट्रॅक्टर अडवला। तर त्यांनी माझ्या मुलाला इतकी शिव्या दिली, मला माझ्या इज्जतीवर इतके घाण बोलले। त्यावेळेस आम्ही त्यांच्या गुन्हा पण दाखल केला होता। आणि मग त्याच्यानंतर सगळं झालं, पोलिसांनी आम्हाला सगळ्यांना समजून सांगितलं, आम्ही सगळे शांत झालो होतो। तर त्याच्यानंतर काय झालं, आता आमच्या घरापासला गज उपसला, ज्या रस्त्यावरून वाद होते ना त्या रस्त्याचा गज उपसला त्यांनी। त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, माझ्या सपरातला बल्ब काढून ठेवला गायांच्या गोठ्यामधला। त्याच्यानंतर त्यांनी शेवगा तोडला, तर शेवग्याची आणि होळीचा काही संबंध नाही। त्याच्यानंतर अशोक गायकवाड यांचा त्यांनी आंबा तोडला। परत तुम्हाला सांगते, माझ्या स्वतःचा पण आंबा तोडला, म्हणजे डायरेक्ट तोडला, बरं रस्त्यावर टाकला, होळीसाठी तोडला। मग तो घेऊन जायचा ना, देवासाठी तोडलं, ते पण काही वाद नव्हता। तो देवासाठी तोडला, होळीला तोडला, इथपर्यंत ठीक आहे। मग तो घेऊन का नाही गेले, हे म्हणजे यांनी मुद्दा। आणि आमचे बारे पण तोडलेले त्यांनी, आतापर्यंत एवढा त्रास झालेला आहे। पोलिसांना मी तक्रार दिलेली आहे कालच्यापासून, पण मला काय त्याचं हे नाही झालं। पण मी एवढी अपेक्षा करते का मला न्याय भेटावा, आणि इथं माझं जगणं मुश्किल झालंय। मला एक तर बीपीचा त्रास आहे,
हा. आणि माझे मिस्टर म्हणजे एवढे शिकलेले नाही, सवरले नाही, त्यांच्यामुळे त्यांना काही कळत नाही. आणि मुलगा सतत बाहेर असतो, माझ्या जीवाला धोका आहे. होळीच्या निमित्ताने जे झाडं तोडलेले आहे, अशोक दत्तू गायकवाड, सोमनाथ वामन गायकवाड, बाळू वामन गायकवाड आणि माझे झाडे जे संगीता आजीनाथ राभाजी गायकवाड यांचे जे झाडं तोडलेले आहे, यांच्यावर म्हणजे कारवाई करण्यात यावी आणि यांना जे कोणी तोडले त्यांना तपास पोलिसांनी तात्काळ त्यांना शोधून काढावे. त्यांनी पोलिसांनी ती चौकशी करावी आणि त्यांना कारवाई करावी त्यांच्यावर. एवढी मी पोलिसांना विनंती करू शकते भावाचं. आणि माझा जो त्रास आहे ते मला जे मानसिक माझा छळ होतोय, म्हणजे एक छळ दिवसाने होत रात्रीचा होतोय, तो बंद करण्यात यावा. मी पोलिसांना एवढीच मागणी करते. नमस्ते, मी अशोक गायकवाड, राहणार शिकेवाडी. मीडिया समोर येण्याचं एवढंच एक कारण का याच्या दिवशी होळीच्या दिवशी पहाटे 3 वाजता काही समाजकंटकांनी म्हणजे विरुद्ध बुद्धीच्या काही लोकांनी आमच्या शेकेवाडीमध्ये धुमाकूळ माजवला. त्या ठिकाणी त्यांनी आंब्याची झाडं तोडली, पाईपलाईन तोडल्या, बारे तोडली आणि माझेच नाही तर माझ्याबरोबर अनेक शेतकऱ्यांचे असे जे फळबाग आहे, फळझाडे आहे ते पण तोडली. माझ्याबरोबर हरिभाऊ बाळासाहेब हरिभाऊ वडजे यांचे मोठ्या प्रमाणात झाडांची नुकसान केली, झाड तोडले, बारे तोडले. त्याबरोबरच आजीनाथ राभाजी गायकवाड, बाळासाहेब मंडलिक, परत बाळासाहेब गायकवाड अशा अनेक शेतकऱ्यांचे विनाकारण काही कारण नसताना फक्त विकृती बुद्धी काहीतरी वाईट करायचं, काहीतरी समाजामध्ये काहीतरी तेढ निर्माण होईल अशा गोष्टी करायच्या, अशा लोकांनी झाडं तोडली आणि नुकसान केली. या संदर्भात मी प्रशासनाकडे गेलो तक्रार देण्यासाठी. तहसीलदार साहेबांना एक तक्रार दिली, कृषी अधिकाऱ्यांना एक तक्रार दिली, त्याचबरोबर नगरपंचायतला पण एक तक्रार दिली आणि अधिकारी वन विभाग या ठिकाणी तक्रार केली. तर आम्हाला त्या ठिकाणावरून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही. शासन सांगतं एक साईडला झाडे लावा, झाडे जगवा, आणि याचं वाईट वाटतं का इथलं प्रशासन अशा लोकांना पाठीशी घालतं, अक्षरशः वाईट वाटतं. या आणि प्रशासनाकडून वन विभागाकडून असं म्हणण्यात येतं का आमचा नगरपंचायतच्या हद्दीमध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारचा अधिकार नाहीये तिथे कारवाई करण्याचा. तर त्यांचं असं म्हणणं आहे का नगरपंचायतच्या एरियामध्ये अधिकार वेगवेगळे दिले, वेगळ्या अधिकाऱ्यांना अधिकार दिलेले. मग मी म्हणलं त्यांना, तुम्ही नगरपंचायतच्या एरियामध्ये कारवाई कशी करू शकता? तुम्ही ज्या वेळेस या मिले रस्त्याचे झाडं तोडायचे त्यावेळेस या वन विभागाकडेच मागितले जाते, परवानगी मागितली जाते. त्यावेळेस ते मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन ते परवानगी देतात. आणि आता ज्या समाजकंटकांनी झाडे तोडली त्यांच्यावर कारवाई करायला नको म्हणतात. म्हणजे यांच्यावर कोणाचा दबाव आहे का? हे कारवाई का करत नाहीये? याचं प्रशासनाने आम्हाला लवकरात लवकर उत्तर द्यावे. आणि झाडं जगवण्यासाठी या शेतकऱ्यांना किती त्रास होतो. एक झाड जगवायचं असेल, एक झाड लावायचं असेल, तो वर्ष निघून जातात, 2, 4, 5 असे वर्ष निघून जातात. आणि झाड ही अशी वस्तू आहे का ती माणसाच्या जीवनाबरोबर ते झाड पण जगलं पाहिजे. नाही, झाडे आहेत तर माणसं आहे. म्हणून माझी एवढीच प्रशासनाला एक विनंती आहे, या संबंधित समाजकंटकांवर लवकरात लवकर कारवाई व्हावी, नाहीतर आम्ही त्या ठिकाणी आमच्या पद्धतीने कारवाई करू. अकोले येथे महालक्ष्मी परिसरात माझी सर्व नंबर गट नंबर 79-2 मध्ये 25 गुंठे जमीन आहे आणि तिथे लिंबाची 4 झाडे एकूण, त्यापैकी 2 झाडे तेथीलच समाजकंटक अज्ञात आणि काही ज्ञात इसमांनी तोडून टाकलेली आहेत. त्यामध्ये माझी मोठी नुकसान झालेले, त्यात गव्हाचे पीक आहेत त्याचीही मोठी नुकसान झालेली, त्याचे फोटो मी काढून ठेवलेले आहे. पोलीस स्टेशनला त्याबाबत मी तक्रार अर्जही दाखल केलेला आहे, फिर्याद दाखल केलेली आहे, परंतु पोलिसांनी अद्याप त्यावर कारवाई केलेली नाही. पोलिसांनी सांगितले कारवाई करतो, परंतु त्यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तेव्हा मला केव्हाही उपोषणास बसण्याची परवानगी मिळावी. तसेच मी उपोषण करणार आहेत. आणि माझ्यावर जो अन्याय झाला
त्याबाबत अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आणि वन विभागाकडे त्याबाबत मी अर्ज देण्याचे ठरवले होते, परंतु त्यांनी मला त्याबाबत तुमचे अर्ज दाखल करता येऊ शकत नाही, तुम्ही त्याबाबत तक्रार अर्ज तुम्ही नगरपंचायत कार्यालयाकडे द्यावा असं मला तोंडी सांगण्यात आलेले आहे. परंतु जो माझ्यावर अन्याय झाला तो फार मोठा आहे, त्याचं दुःखही फार मोठं आहे आणि ते झाड एवढं मोठं आहे, अनेक वर्ष मी ते सांभाळलं, परंतु त्या अज्ञातांनी आणि शेजारच्या लोकांनीही ते तोडून टाकलेलं आहे. त्यांचे नावही माझ्याकडे आहे सर्वांचे. त्याबाबत मी त्यांच्या विरुद्ध तक्रार अर्ज दाखल केलेला आहे पोलीस स्टेशनला. त्यांनी माझी दखल घ्यावी, अन्यथा मला उपोषणास बसण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. मी बाळासाहेब वामन गायकवाड, राहणार शेकेवाडी. शेती माझी शेकेवाडीला आहे. सर नंबर 60/2. ह्या शेतीच्या कडेला आंब्याचे 3 रोपटे नवीन लावलेले होते आणि एक चंदनाचं झाड जे होतं ते तोडलेलं आहे. मुद्दा म्हणजे आहे बाजूवाल्या लोकांनी किंवा याच्यानी झाडाचे नुकसान केलेले आहे. आंब्याला फळं आलं होतं, फळासहित झाडं तोडून टाकलेले जागे पडलेले आणि ही जाणूनबुजून त्रास दिलेला आहे. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली आहे, पण त्यांनी अजून काही दखल घेतलेली नाही आहे. तरी या झाडांचा विचार, माझे आंब्याचे 3 झाडं, चन्नाचं 1 झाड, असे 4 झाडं तोडले गेलेले आणि नुकसान केलेले आहे. जाणूनबुजून त्रास देण्याचं काम या लोकांनी केलेले आहे होळीच्या दिवशी. प्रकाश मुरलीधर गायकवाड, राहणार शेकेवाडी, तालुका अकोले. पहिल्यापासून बोलू. माझं नाव प्रकाश मुरलीधर गायकवाड, राहणार शेकेवाडी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. मी माझ्या शेताकडे चालत असताना जात असताना बाजूबाजूला रस्त्याने जात असताना आजूबाजूला आंब्याची झाडं बारे बिरे तुटलेले दिसले मला. तर यांचं हे बघत असताना बाबा माझ्या मनात शंका आली, म्हणलं यांचे बारे तुटले, यांचे आंबे तोडले, तर बा आपलं काय झालं का, आपला पाईप आहे ठिबकचा, तर काही कुणी फोडला तोडला का म्हणून बघायला गेलो तर माझे 4-5 ठिकाणी तुकडे करून ठेवले होते बाऱ्याचे, आपल्या पाईपची. तर या अशा विद्रोहांना, अशा लोकांना आहे ना, काहीतरी शासनाने त्वरित कारवाई करावी ही नम्र विनंती.